मराठीच्या मुद्द्यावरून मनसे आणि उत्तर भारतीय संघर्ष वाढतच चाललाय। अविनाश जाधवांनी उत्तर भारतीयांचे नेते नालायक असल्याचं म्हटलंय, तर अशातच ठाकरेंच्या शिवसेनेनं मराठी शिकण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलंय। मराठीच्या याच मुद्द्यावरून सुरू झालेली बॅनरबाजी आणि त्यावरून चांगलंच राजकारण रंगलंय। पाहूयात। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून उत्तर भारतीय आणि मनसेमधील सुरू असलेला वाद टोकाला पोहोचलाय। काही दिवसांपूर्वी उत्तर भारतीय नेत्यांनी मनसेवर बंदी घालण्याची मागणी केली होती। राजसाहेब ठाकरे तुमच्या विरुद्ध सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन ही याचिका केलेली आहे। या विरोधात उत्तर भारतीय नेते रस्त्यावर उतरले। महाराष्ट्रात गुजराती, मारवाडी, पंजाबी लोकांशी वाद का होत नाही, परप्रांतीय म्हणून फक्त उत्तर भारतीयांसोबतच वाद का होतो, असा सवाल अविनाश जाधव यांनी केलाय। या विरोधात मनसेचे नेते रस्त्यावर उतरले, तर मनसेचं फ्रस्ट्रेशन आता सगळ्यांना दिसतंय, अशी टीका गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे। या महाराष्ट्रामध्ये फक्त उत्तर भारतीय लोक राहत नाहीत। या महाराष्ट्रामध्ये गुजराती राहतात, राजस्थानी राहतात, पंजाबी राहतात। यांच्याशी का नाही वाद होत आहे? यांच्याशी पण वाद झाला पाहिजे ना। जर आमचा परप्रांतीय म्हणून एकाच भाषिकांबरोबर का वाद होतोय? कारण यांचे नेते नालायक आहेत। मनसेला उत्तरच द्यायचं म्हणलं तर मेरी मर्जी, हिंदी बोलू, गुजराती बोलू, मराठी बोलू, मेरी मर्जी या भाषेत उत्तर दिल्याच्या नंतर आज देश व्यक्त होत आहे। त्याच्यामुळं मनसेचं फ्रस्ट्रेशन हे आता दिसून आलेलं आहे कि अभी दो पार्टी है अपने राज्य में, एक भाजपा है और दूसरी पार्टी भाजपा की बी टीम है। कौन सी है? बराबर है, वो हम दिल से है, वो शायद मैं उन पर ज्यादा बात नहीं करता, लेकिन ये सेटिंग में सब चलते हैं। या पार्श्वभूमीवर मनसे उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी मुंबईत एक बॅनर लावला होता। या बॅनरद्वारे महाराष्ट्रातील 48 मराठी खासदारांवर उपरोधिक टीका करण्यात आली होती। महाराष्ट्रातल्या खासदारांना मनसेचा टोला। मराठी माणसासाठी आणि मराठी स्वाभिमानासाठी रक्ताचं पाणी करून पक्ष काढतो, मराठी भाषेसाठी झटतो, मराठी प्रश्नांसाठी शेकडो पोलीस केस अंगावर घेतो, ते म्हणजे राज ठाकरे आहेत। मात्र त्याच व्यक्तीच्या पक्षावर बंदी घाला, असं संसदेत परराज्याचा खासदार मागणी करतो, तेव्हा तिथे बसलेले 48 मराठी खासदारांचा स्वाभिमान, मराठी बाणा कणा मोडलेला आहे, हे सिद्ध झालं। एक भैया खासदार बोलत असताना मराठी खासदार तोंडात लाचारीचा बोळा घेऊन गुलामांसारखे शांत ऐकून घेत बसला होतात। धिक्कार असो तुमचा, यांना मराठी खासदार म्हणायचं नाही, तर यांना कणा नसलेले खासदार म्हणायचं। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलंय। त्याचे बॅनर शिवसेना भवनासमोर लावण्यात आलेत। मराठी भाषा शिकण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन, घाबरू नका, चला मराठी भाषा बोलूया, बॅनरचा आशय, चला करूया मराठी भाषेचा सन्मान, घबराए नहीं, हम सिखाएंगे आपको मराठी भाषा। आम्ही नेहमी काय म्हणतोय, जरा हे लोक हे यांचे नेते एक तर बिंडोक असतात, हे शिकलेले नसतात, हे कॉपी करून पास झालेले सगळे नेते आहेत त्यांचे। कोणाचे नेते? हे जे काही उत्तर भारतीय जे नेते आहेत ते कॉपी करून पास झालेले आहेत, त्यामुळे त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना काय म्हणते कळतच नाही। पण जो उद्धटपणे बोलतो त्यांच्यावर आमचा हात पडतो। आम्ही जे प्रामाणिक मुंबईकर आहेत, जे मुंबईत अनेक वर्ष राहिलेत किंवा नवीन देखील आलेले आहेत, ज्यांना मराठी भाषा शिकायची पण येत नाही आणि त्या अडचणीमुळे बोलू शकत नाही, त्यांना एक संधी आहे की चला मराठी बोलूया। आणि माझं हेच भूमिका राहिली आहे, माझ्या आजोबांची भूमिका राहिली, वडिलांची भूमिका हीच राहिली की ज्याही राज्यात तुम्ही जाल त्या त्या स्थानिक भाषेचा, त्या कल्चरचा तुम्ही आदर सन्मान हा केलाच पाहिजे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आनंद दुबे आता मराठी शिकवणार का, असा सवाल करत मनसे नेते नयन कदम यांनी टीका केली आहे। आता त्यांना वाटतं की मराठी भाषेला परत आपण जवळ करावं, कारण की पूर्ण राजकारण पूर्ण डळमळीत झालेलं आहे, पायाखाली जमीन सुटलेली आहे। आदित्य ठाकरे स्वतः येतात शिकवायला, हे जोक आहे हो हा। एक दुबे म्हणून कोणतरी बोर्ड लावतो की परप्रांतीयांना आम्ही मराठी शिकवतो, का तुमच्याकडे मराठी माणसं संपली? दुबे मराठी शिकवणार आता? जोक चाललाय। परप्रांतीयांनी मुंबईत असो वा महाराष्ट्रात मराठी भाषा त्यांना आलीच पाहिजे, हा आग्रह वावगा नाहीये। मात्र त्यावरून सुरू असलेलं राजकारण आणि त्यातील टोकाचे वाद आणखी नवं वळण घेणार की पूर्णविराम मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। गोविंद ठाकूरसह ऋत्विक धनकर,
TV9 मराठी, मुंबई.